का आला इथं सांगा जरा. आमची रिक्वेस्ट जरा 2 मिनिट थांब की रे. हा. फक्त आम्ही एवढीच विनंती करायसाठी काय? आलो की बाबा डिस्लरी तेवढी चालू राहू दे. चालू राहून दे. हा. आपले जे कामगार आहेत, आपल्या गावातली जेवढी आहेत तेवढी 70 कामगार आमची सगळी जेवणार हा. ब्रेक देऊन जावं म्हणणार एक बरं. पाठदिशी बंद केल्यानंतर तो- फक्त त्या डिस्लरी बंद होऊ नये ह्याची दक्षता तुम्ही घ्या बघा. आता दालमी आल्यापासून आपल्या गावचं नंदनवन झालं. काय नंदनवन झालेलं नाही, नेत्यांचं नंदनवन झाले नुसतं पैसे आणि पाकिटे घेऊन. हा मग तुम्हाला कारखान्यात मर्जी करून घ्या म्हणून आम्ही विनंती करतो, पण डिस्टिलरी बंद करणार आम्ही, एवढं लक्षात ठेवायचं. हे कारखान्यात 4 माणसासाठी गाव मराले, 200 आजूबाजूचे लोक माणसं, मरायला लागले. आमचं आरोग्य धोक्यात आहे, तुमच्या रोजगारासाठी आम्ही मरू. आमच्या घरातलं कोण गेलं तर तुम्ही जबाबदार आहे का लिहून द्या आम्हाला. तुमच्या घरातलं कोण सगळीकडे मोचक म्हणून आलाय काय? मोचक नाही म्हणून मग सांगा. काय? मग काय? अहो, मग कामगार म्हणून आहे ना, आम्ही कामगार वाजून आम्ही बी आहे ना व. आम्ही बी आहे ना व. तुम्हाला कारखान्यात घ्या म्हणून सांगतो आम्ही. सांगा तसं. अनाथ गाव विहिरीत आम्ही पाणी पितो तो गाव जगले, त्यातली काय परिस्थिती आहे जाऊन बघायचं आता लगेच. बघायचंय का? अहो ते ग्रामपंचायत बघते, आपल्याला काय करायचं आहे. आवाज तुम्ही नाही आम्हाला विचारायचं, मालकाला तुम्ही विचारा. मालक आम्हाला विचारू, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम तेच आहे, तुमचं नाही. तुम्हा कारखान्याची पॉलिसी आहे का? आता आम्ही कारखान्यासोबत भांडतोय, कारखान्याचा एक तरी प्रतिनिधी इथं भांडायला आलाय, गाव सोडले आमच्या अंगावर. गावातल्या कॅन्सरचा रेट किती आहे माहिती तुम्हाला? काढलाय काय का? येत जरा? का पैशाचा रेट काढलाय नुसता? काढलाय का? काही व्हायला पाहिजे. कामगारांना झळ बसणार आहे. नाही मालक आज नाही. उद्या बंद करून तो गेला. मग तुम्ही काय शेंडायचा? ते कारखान्यातला म्हणतो तसा शेंडा आहे का तो? तुम्ही शेंडायचा? तुम्हाला स्वतःचं काय अस्तित्व आहे का नाही? दुसरीकडे कुठे काम करून धंदा करून शेतपाणी करून करू शकत नाही काय? मित्रांनो, आज जे दालमियाच्या डिस्टिलरीचे कामगार आमच्या घरी आले, त्यातले अनेक माझे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल मला राग नाही तर काळजी आहे. मित्रांनो, तमिळनाडूच्या तुत्तुकुडीच्या स्टरलाइट कारखान्याच्या वेळी हेच नाट्य घडलं होतं, जे आज आपल्या पोरले असुर्लेत घडते. तिथेही प्रशासनाने कामगारांना गावकऱ्याच्या विरोधात उभं केलं होतं. कामगारांना वाटत होतं की कारखाना म्हणजे त्यांचं आयुष्य आहे, पण गावकऱ्यांना दिसत होतं की त्या कारखान्यामुळे अख्खं शहर कॅन्सरच्या विळख्यात जातंय. शेवटी कोर्टाने काय सांगितलं माहिती आहे? लोकांचा जीव हा कारखान्याच्या नफ्यापेक्षा आणि रोजगारापेक्षा मौल्यवान आहे. आज तो कारखाना बंद आहे, तिथली हवा शुद्ध झाली आहे, तिथले कामगार आज इतर कामात स्थिरावले आहेत. कोणीही उपाशी मेलं नाही. नोकरी जाते तेव्हा रस्ता सापडतो, पण फुफ्फुस रिकामं झाले की रस्ता सरळ स्मशानाकडे जातो. शेवटी ते गाव जिंकलं आणि आज तिथली माणसं श्वास घेऊ शकतायत. नोकरी पुन्हा मिळू शकते, पण गमावलेलं आरोग्य आणि मेलेली माणसं परत येत नाहीत. 2 मानसिकता असल्या तरी सत्याची बाजू एकच आहे, ते म्हणजे आरोग्य.